नमस्कार. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे किरणोत्सारी या टॉपिकवरती राज्यसेवेने आतापर्यंत 3-4 वेळा प्रश्न विचारलेले आहे. मी तुम्हाला ते प्रश्न दाखवतो. बघा, हे 2000 राज्यसेवा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. दिसायला मोठा आहे, परंतु एवढा काही कठीण नाही आहे. सोपं. त्यानंतर राज्यसेवा 2020 पूर्वपरीक्षा त्यामध्ये विचारलेला प्रश्न. कंबाईन गट क पूर्वपरीक्षा 2021, राज्यसेवा 2023 मध्ये विचारलेला प्रश्न. सर्वच्या सर्व प्रश्न अतिशय सोपे आहेत. हे सगळे करण्याजोगे आहे. फक्त थोडा अभ्यास करावा लागतो आणि हा टॉपिकही काही मोठा नाहीये. हा टॉपिक असं समजा तुम्ही की ह्या टॉपिकला 20-25 मिनिटं लागतात अभ्यासासाठी. त्यामुळे एकदाचं करून टाका, मोकळं करा, डोक्यातून काढून टाका किंवा राहिलाय असं राहिलं नाही पाहिजे डोक्यामध्ये. त्यावरती आलेला आहे प्रश्न 23 मध्ये पण पाहिला, कदाचित पुढच्या वेळेस पण येऊ शकतो. ते राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हा टॉपिक महत्वाचा आहे. बरं, याच्या व्यतिरिक्त पण आता तुम्ही पाहिलं ते कंबाईन गट क मध्ये पण आलेला प्रश्न आहे आणि मेन्स मध्ये पण येतात. बरं, क्लर्कच्या मेन्स मध्ये पण येतात, कंबाईनच्या पण मेन्स मध्ये येतात. तर सुरुवात करूया आपण, पटकन संपवून टाकू. हा काही जास्त मोठा नाही आहे आणि सोपी टॉपिक आहे. आता बघा, आता या टॉपिकला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. माझ्या शाळेत मी जेव्हा 6व्या वर्गात होतो, तर त्यावेळेसचा एक किस्सा. तर 6व्या वर्गात असताना आमच्या वर्गामध्ये जवळपास 40 एक मुलं होते. अर्धे मुलं आणि अर्ध्या मुली. मी मागून 3ऱ्या नंबरच्या बेंचवरती बसायचो. माझ्या मागे एक मुलगा बसायचा. सुशांत नाव होतं त्याचं. खूपच जास्त खूपच जास्त काड्या करायचा. याचं ना त्याचं करतच राहायचा काही ना काही तो. खूप त्रास होता. मजाही यायची, परंतु खूपच तो अस्थिर होता. काही ना काही करतच राहायचा. एका ठिकाणी बसणारा नव्हता तो. आणि त्याचाच एक भाऊ होता, चुलत भाऊ. तो आमच्या याच्यात बसायचा. मी मागून 3ऱ्या नंबरच्या बेंचवर बसायचो. आम्ही 3घ जण बसायचो. तर आमच्यासोबत आणखी त्याचा मागचा जो सुशांत होता त्याचा भाऊ बसायचा, म्हणजे चुलत भाऊ. त्याचं नाव होतं आदित्य. नावात आदित्य आहे. परत आदित्य म्हणजे सूर्य. तळपता असला पाहिजे होता तो, परंतु तसं नाही. तो एकदम शांत, गरीब असा ॲव्हरेज मुलगा. पण सगळ्याच गोष्टीमध्ये ॲव्हरेज. तो अभ्यासात ॲव्हरेज, बोलण्यात ॲव्हरेज, नाचण्यात ॲव्हरेज, सगळ्याच गोष्टी, खेळण्यातही ॲव्हरेज, सगळ्या गोष्टीमध्ये बिलो ॲव्हरेज आहे समजा. आणि तो सुशांत, त्याच्या नावात शांत आहे, परंतु तो अतिशय जास्त खट्याळ आहे. तर एकदा काय झालं, इतिहासाचा वर्ग सुरू होता आणि मॅडमनी विचारलं त्याला काही आलं नाही. त्याच्या भावाने म्हणजे तो सुशांतने मागून काय केलं, पेन काढला, असा पेन काढला आणि हा टोकर असं काढलं आणि असा ठेवला. तर तो जिथे बसतो तिथे ठेवला. म्हणजे गंमतसाठी, म्हणजे तो बसणार तेवढा तो काढून घेणार. तर अशा आणि त्याच्या मित्राला दाखवण्यासाठी. परंतु असं झालं असं की तो लगेचच बसला, वेळच भेटला नाही त्याला काढायला आणि खचकन. तर अशी गंमत झाली. बरं, हा किस्सा का बरं सांगत आहे मी, याच्यामधून एक समजते की बघा, आपलेच मनुष्यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असतात. कोणी खूप जास्त शांत असतात, गुळाच्या गणपतीसारखे एका ठिकाणी बसले तर बसले. परंतु एखादी जण अशी असतात की काड्या काढतच राहतात तो कशा ना कशामध्ये. ठीक आहे. तर अशाच प्रकारे हे जे आपले ॲटम आहेत, मूलद्रव्य, 118 प्रकारची मूलद्रव्य आहेत. प्रत्येकाचा गुणधर्म वेगवेगळा आहे. यांच्यापैकी काही जी मूलद्रव्य आहेत, ॲटम जे आहेत ना, ते खूपच जास्त अस्थिर असतात. म्हणजे ते एका ठिकाणी थांबतच नाही. इकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे, याला करू दे, त्याला ते करू दे. त्यांच्यामधून सतत काही ना काही बाहेर निघत राहते. किरण बाहेर निघत राहतात, किरण. ठीक आहे. ते 3 प्रकारची किरण असतात, अल्फा, बीटा, गॅमा. त्याचाच अभ्यास आपण करणार आहोत. आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे याचाच अभ्यास आहे मूळ म्हणजे. ठीक आहे. आता ही जी मी तुम्हाला किरण सांगितली, हे जे सतत अनस्टेबल, जे ॲटम, जे अणू अनस्टेबल असतात, अस्थिर असतात. बरं, अस्थिर का बरं असतात? जो कोणता ॲटम असतो ना, ॲटम मध्ये न्यूक्लियस असतो, आपल्याला माहित आहे. न्यूक्लियस कशापासून बनलेला असतो? न्यूट्रॉन आणि प्रोटॉन पासून बनलेला असतो. आता जवळपास दोघांची संख्या सारखी असते, परंतु कधी कधी काय होते, न्यूट्रॉनची संख्या खूपच जास्त असते आणि प्रोटॉनची संख्या त्याच्यापेक्षा फार कमी असते. अशा वेळेस तो जो न्यूक्लियस जो असतो तो अनस्टेबल, अस्थिर बनत असतो. आणि त्या केसमध्ये त्याच्यामधून किरण बाहेर निघत राहतात, सतत किरण बाहेर निघत राहतात. आणि त्याला आपण रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियल म्हणत असतो. आलं लक्षात? आता ही जी किरण आहे, अल्फा, बीटा, गॅमा, हे आपल्याला डोळ्यांनी पाहता येते का? नाही पाहता येत. जर का पाहता आली असती तर हजारो वर्ष आधीच त्याचा शोध लागला असता. याचा शोध आत्ता लागलेला आहे. असं समजा 1896 मध्ये, म्हणजे 100-120 वर्ष आधी त्याचा शोध लागलेला आहे. हेनरी बॅक्वेरल नावाचा तो व्यक्ती होता. म्हणजे 1896 म्हणजे कसं, ज्यावेळी भारतामध्ये इंग्रजांविरुद्ध आंदोलनं व्हायची, लोकमान्य टिळक जेमतेम राजकारणामध्ये उतरले होते, तर त्या केसमध्ये तिकडे तो एक वैज्ञानिक होता, तो त्याचा शोध लावत होता. बरं, याचा शोधही लागला तर काही स्वतः म्हणजे असा वेगळा ऍक्सिडेंटल शोध लागलेला त्याचा. म्हणजे कसं, हेनरी बॅक्वेरल, तो फ्रान्सचा मूळचा, फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये त्याची अशी छोटीशी एक प्रयोगशाळा होती. तर त्या शाळेमध्ये त्याने आता फॉस्फरस वगैरे सगळं त्याचा अभ्यास केलेला होता. त्याला माहित होतं की हे अनस्टेबल असतात, हे जळतात पटकन वगैरे.
सूर्यासोबत जर का त्याची रिॲक्शन झाली तर ते बाहेर काही ना काही किरण बाहेर काढत असतात. अशाच प्रकारे युरेनियम त्याच्याजवळ त्याला सापडला. त्याला वाटलं की युरेनियम पण असंच असणार, सूर्यासोबत त्याची जर का रिॲक्शन झाली तर त्याच्यामधून काही ना काही बाहेर पडणार, आपल्याला काहीतरी दिसणार. पण त्याचं नशीब असं की त्या दिवशी आभाळ, म्हणजे तसंही पण तिकडे युरोपमध्ये ना जास्त करून आभाळच असते. आपल्या जसं भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा, हिवाळा 3 ऋतू पाहायला मिळतात, तिकडे नसतात तसं. तर त्यावेळेसही आभाळ होतं. त्याचं डोकं झालं गरम गरम. काय जेव्हा प्रयोग करायचा असतं तेव्हाच काही ना काही होत राहते. तर सूर्य आलाच नाही त्या दिवशी, तर काय करणार? बिचाऱ्याने काय केलं, आपला एक पेपर होता, पेपरवरती तो युरेनियम ठेवून दिला आणि आपल्या टेबलच्या बॉक्समध्ये, ड्रॉपमध्ये ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सूर्य येईल तेव्हा करू बा हा प्रयोग म्हणून. दुसऱ्या दिवशी सूर्य आला, सूर्य उगवला, त्याने तो ड्रॉप मधून काढलं तर पाहतो काय, तर त्याच्या पेपरवरती काळं काळं उमटलेलं होतं, म्हणजे किरण उमटलेली होती. हे असं कसं काय झालं? तो आश्चर्यचकित तुम्हाला पेपर दाखवतो तो. हे बघा, हा त्याचा ओरिजिनल पेपर आहे. याच्यामध्ये बघा, हे जे तुम्हाला काळं काळं दिसतंय ना, हे ते युरेनियमचं ते हे होतं, किरण बाहेर निघाली ते पेपरमध्ये जाऊन चिकटली असं समजा तुम्ही, आणि त्याच्यानुसार मग त्याचा तो रंग काळपट रंग इथे तयार झाला. शॉक झाला हा. म्हणजे त्याला तेव्हा असं समजलं की युरेनियम हे असे पदार्थ आहे, युरेनियम सारखे काही पदार्थ असे आहे ज्याला सूर्यासोबत रिॲक्शन न करता डायरेक्टच आपोआपच त्याच्या आतमधून काही ना काही बाहेर निघत असते, किरण बाहेर निघत असते. आणि अशा प्रकारे रेडिओ ऍक्टिव्हिटी, किरणोत्सारी याचा शोध लागला. आणि याच्याच पुढे मग मेरी क्युरी आणि पेरी क्युरी हे दोघं नवरा बायको, त्यांनी याच्यावरती काम केलं आणि ह्या तिघांना मिळून मग पुढे जाऊन नोबेल म्हणजे पारितोषिक मिळालं. ठीक आहे, नोबेल प्राइज मिळालं त्यांना. तर खूप मोठा शोध होता हा. आता बघा, आता काय असते हे तर तुम्हाला सांगतो. तर आता मी तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारे त्याच्यामधून बाहेर निघत असते किरण. तर हा ॲटम आहे आपला, हा जो आहे, हा फक्त पेनाचा रंग बदल. आता हा जो आपला ॲटम आहे, तर हा त्याचा काय आहे, न्यूक्लियस आहे. ठीक आहे, न्यूक्लियस न्यूक्लियसमध्ये हा काय झाला, हा झाला प्रोटॉन, आणि हा लाल जो काय झाला, हा न्यूट्रॉन झाला उदाहरणासाठी. त्याच्या अवतीभोवती हे इलेक्ट्रॉन फिरत असतात, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. आता काय होते, याच्यामधून सतत काही ना काही बाहेर निघत राहत असते. आता जेव्हा हे पार्टिकल ज्यावेळेस बाहेर निघतात, अल्फा, बीटा, गॅमा, अल्फा, बीटा आणि गॅमा अशा प्रकारचे ते पार्टिकल. ठीक आहे, एक एक करून त्याचा आपण अभ्यास करू. ठीक आहे, पहा बघा, आता ह्या प्रश्नाचं उत्तर पहिले आपण पाहून घेऊ की कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2021 मध्ये विचारलेला हा प्रश्न. तर काय म्हणते की किरणोत्साराचा शोध कोणी लावला? आताच आपण पाहिलं, हेनरी बॅक्वेरेल. ठीक आहे, मेरी क्युरी आहे का? नाही. मेरी क्युरी नंतर पुढे अभ्यास केला, पुढे त्याच्यानंतर मग त्याच्यावरती काम केलं. बघा, आता सर्वात पहिले आपण पाहू अल्फा. अल्फा पार्टिकल काय असतो? अल्फा पार्टिकल म्हणजे काय? आता प्रोटॉन, न्यूट्रॉन न्यूक्लियसमध्ये असतो. ज्यावेळी 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन एका वेळी बाहेर निघते, या 4 लोकांचा ग्रुप बाहेर निघतो, त्यावेळेस त्या 4च्या ग्रुपला आपण अल्फा म्हणत असतो. लक्षात पहा, हा झाला न्यूक्लियस. न्यूक्लियस मधून बघा 2 लाल रंगाचे बॉल आणि 2 निळ्या रंगाचे बॉल. म्हणजे असं समजा, हा निळा म्हणजे काय, न्यूट्रॉन, आणि हा लाल म्हणजे काय, तर प्रोटॉन. ठीक आहे, ह्या 4चा ग्रुप बाहेर निघाला म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, अल्फा. अल्फा पार्टिकल. लक्षात. आता युरेनियम हा रेडिओ ऍक्टिव्ह किरणोत्सारी पदार्थ आहे. साहजिक आहे त्याच्यामधून अल्फा पार्टिकल बाहेर निघतात. तर कसं? हा न्यूक्लियस, आता हा जो हा युरेनियमचा न्यूक्लियस आहे. आता हा अशा प्रकारे दाखवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय होते की युरेनियमचा हा कसा दाखवलेला आहे, युरेनियम इथे काय दाखवला, 92 आणि इथे 238. ठीक आहे, म्हणजे काय, तर 92 काय आहे त्याचा ऑटोमिक नंबर, अणु क्रमांक. म्हणजे काय, तर किती प्रोटॉन आहेत, जेवढे त्याच्यामध्ये प्रोटॉन असणार तेवढाच त्याचा अनुक्रमांक असणार. म्हणजे 92 किती आहे, त्याचे जो प्रोटॉन आहे. आणि 238 काय, त्याचा वस्तुमान, वजन आहे. वजन कशाचं असते, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन ह्या दोघांची बेरीज म्हणजे काय, तर त्यांचं वजन झालं. येते लक्षात. आता बघा, आता हा जो युरेनियम असतो, आपल्याला माहिती आहे युरेनियमचा न्यूक्लियस हा अस्थिर असतो. साहजिक आहे त्याच्यामधून काही ना काही बाहेर निघत राहते, अल्फा, बीटा, गॅमा. आता हे युरेनियम मधून ज्यावेळेस युरेनियम मधून एक अल्फा पार्टिकल बाहेर निघेल तर काय होईल, हा जो 92 आहे, 92चा, आता हा प्रोटॉन, 2 प्रोटॉन बाहेर निघाले, 2 न्यूट्रॉन बाहेर निघाले. आता हे काय आहे, 2 प्रोटॉन आहे. तर 92 मधून 2 प्रोटॉन बाहेर निघाले तर किती उरले, 90. ठीक आहे, आणि हा 238 हे काय आहे, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज आहे. 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन अशी किती झाली, टोटल 4. 238 मधून 4 बाहेर निघाले तर किती उरले, 234. हा कोणाचा, 90 हा ऑटोमिक नंबर कोणाचा आहे, तर थोरियमचा आहे.
अशा प्रकारे युरेनियमचं रूपांतर कशात बनलं, थोरियम मध्ये बनलं. हे जे वर जे दिसते तुम्हाला, युरेनियमचं रूपांतर थोरियम मध्ये बनलं. येतं लक्षात. पण इथे झालं काय याच्यामध्ये बघा, हा जो आहे 92 हा काय होता, त्याचा अनुक्रमांक. अनुक्रमांक काय झाला, 2 ने कमी झाला, ठीक आहे. आणि हा जो वर जो आहे हा काय होता, अणुवस्तुमानांक, त्याचा वजन. त्याचं वजन कितीने कमी झालं, 4 ने कमी झालं. बघा 238 234. येतं लक्षात. म्हणजे ज्यावेळी एक अल्फा पार्टिकल न्यूक्लियस मधून बाहेर निघतो त्यावेळेस अनुक्रमांक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. ठीक आहे, दोन्ही पण कमीच होते. अनुक्रमांक 2 ने कमी, वस्तुमानांक 4 ने कमी. ठीक आहे. एवढं का बरं सांगताय, कारण 2023 मध्ये प्रश्न विचारला, राज्यसेवा पूर्व परीक्षा. बघा, जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा अणुअंक 2 ने कमी होतो, बरोबर आहे, आणि अणु वस्तुमानांक 4 ने कमी होतो. अगदी बरोबर आहे, पहिलंच ऑप्शन आहे, बरोबर. अशा प्रकारे हे अल्फा कण आहे. आता बघा, आता अल्फा बीटा गॅमा हे 3 प्रकारचे किरण बाहेर निघत असतात. ठीक आहे, तर आपण अल्फाचं पाहिलं. अल्फामध्ये काय असतो, 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असे 4चा ग्रुप असतो. साहजिक आहे, थोडासा मोठा आहे तर सगळ्याच याच्यामधून तो आरपार जाऊ शकतो का, नाही. साध्या कागदाने सुद्धा हा अडू शकतो. आपण हाताने सुद्धा अल्फा कर्ण अडवू शकतो. ठीक आहे, म्हणून बघा हा साध्या पेपरने सुद्धा इथे अडला, त्याच्या आरपारही जाऊ शकला नाही अल्फा के. मात्र बीटा, आता बीटा काय आहे, 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉनने अल्फा पार्टिकल बनला. परंतु बीटा पार्टिकल काय असतो, तर इलेक्ट्रॉन. जेव्हा इलेक्ट्रॉन बाहेर निघत असतो तर त्यावेळेस त्याला आपण बीटा पार्टिकल म्हणत असतो, बीटा किरण म्हणत असतो. ठीक आहे, आणि हा साहजिक आहे. प्रोटॉन खूपच तुलनेने, इलेक्ट्रॉनच्या तुलनेने प्रोटॉन खूप मोठा असतो. येतं लक्षात. म्हणजे असं समजा तुम्ही की एक प्रोटॉन म्हणजे काय, हत्ती आहे, हत्ती. मग एक इलेक्ट्रॉन म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक लहानसा ससा आहे. म्हणजे किती फरक आहे त्या दोघांच्या आकारामध्ये, साहजिक आहे. आणि इथं तरी ते 4 हत्ती होते, इथं ते एकच ससा आहे. साहजिक आहे, आकाराने छोटा आहे तर मग आरपार जाऊ शकतो भरपूर कोणत्या याच्यामधून. तर हा बघा, हा जो बीटा पार्टिकल आहे, तर बीटा हा 2 म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे एवढी जाडीचं जर का एखादी पत्र असेल तर त्याच्यामधून सुद्धा जाऊ शकतो बीटा पार्टिकल. ठीक आहे, परंतु ॲल्युमिनियमच्या पत्र्याने आपण त्याला अडवू शकतो. येतं लक्षात, बीटा पार्टिकल. आणि अल्फा तर पार्टिकलच नाहीये, तो कुठल्याही प्रकारचा कणच नाहीये, तो तर फक्त ऊर्जा आहे. आणि साहजिक आहे, म्हणजे असं समजा तुम्ही हा ससा आहे ना, तर मग हा एकदम बारीक मुंगी आहे, मुंगी. हे तर कुठूनही जाऊ शकते. हे याला पण पार करू शकते, आपल्या हाताला पार करू शकते, आपल्या पूर्ण शरीराला पार करू शकते. हे इव्हन लोखंडाची 30 सेंटीमीटरची अशी मोठी जर का पत्रा घेतला ना, त्याला सुद्धा आरपार जाऊ शकते. एवढा जोरदार हा गॅमा पार्टिकल आहे, गॅमा किरण आहे. खूपच जास्त पॉवरफुल असते, खूपच जास्त पेनिट्रेट करते, आरपार जाऊ शकते. ठीक आहे, सर्वात जास्त पॉवरफुल कोण आहे, गॅमा. त्यापेक्षा कमी बीटा, सर्वात कमी हा अल्फा. वजनाने सर्वात जास्त कोण आहे, अल्फा. त्यापेक्षा कमी हलका कोण आहे, बीटा. आणि सर्वात हलका कोण आहे, गॅमा. ठीक आहे, मग जो गॅमा आहे, गॅमाला कशाने अडवताच येत नाही का, इथे ना 30 सेंटीमीटरची जर का स्टीलचा पत्रा जर का घेतला तर त्याने अडवता येते. किंवा हा जो लीड आहे, लीडने सुद्धा आपल्याला त्याला अडवता येते. ठीक आहे, पण परंतु मोठा पत्रा पाहिजे लीडचा सुद्धा. ठीक आहे, आता बघा, आता आपण अल्फा पार्टिकल पाहिला, आता आपण बीटा आणि गॅमा पाहून घेऊ. जसं कोबॉल्ट 60 हा सुद्धा एक रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ आहे. काय आहे याचा अर्थ, काय कोबॉल्ट 27 म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये तेवढे काय आहे, प्रोटॉन आहे. त्याचा ऑटोमिक नंबर आहे, तो जेवढे प्रोटॉन तेवढे त्याचा ऑटोमिक नंबर, अनुक्रमांक. आणि 60 म्हणजे काय, तर हे प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन या दोघांची बेरीज असते 60 म्हणजे. ठीक आहे, हा रेडिओ ऍक्टिव्ह असतो म्हणजे अस्थिर असतो. साहजिक आहे, त्याच्यामधून किरण बाहेर निघत असतात. कोणती किरण बाहेर निघते, आता याच्यामध्ये काय होते ना, याच्यामधला एक जो न्यूट्रॉन असतो, एक न्यूट्रॉन त्याचं रूपांतर प्रोटॉन मध्ये होते. असं कसं, तर बघा एक तुम्हाला सांगतो, एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्या. जेव्हा प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, आपल्याला माहित आहे, पॉझिटिव्ह म्हणजे धनप्रभार असतो, धनप्रभारी. आणि एक इलेक्ट्रॉन असतो, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो, ऋणप्रभारी. ज्यावेळी हे दोन एकत्र येतात तर काय बनतात, न्यूट्रॉन बनतो. असं एकदम सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये तुम्ही लक्षात असतो. ठीक आहे, याने आपलं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. एक प्रोटॉन एक न्यूट्रॉन एकत्र आला की न्यूट्रॉन बनतो, असं समजून घ्या. ठीक आहे,
आता काय होतं या कोबल्टमध्ये, या कोबल्ट मधला एक जो न्यूट्रॉन असतो, ह्या न्यूट्रॉनचं रूपांतर, हा न्यूट्रॉन फुटतो आणि न्यूट्रॉन फुटला तर कशामध्ये रूपांतर होईल त्याचं, हा जो न्यूट्रॉन आहे त्याचे दोन तुकडे झाले तर काय एक प्रोटॉन तयार होईल आणि एक इलेक्ट्रॉन तयार होईल. ठीक आहे. म्हणजे बघा आता काय झालं, ह्या न्यूट्रॉनचं रूपांतर, एका न्यूट्रॉनचं रूपांतर प्रोटॉनमध्ये झालं. ठीक आहे. तर हे जे आहे, आता समजा, आता असं समजा इथे किती आहे, 27 प्रोटॉन आहे. ठीक आहे. 27 प्रोटॉन आहे हे, तर प्रोटॉन किती आहे इथे लिहितो मी. प्रोटॉन किती आहे या कोबल्टमध्ये 27 आहे. आणि न्यूट्रॉन किती आहे, न्यूट्रॉन किती आहे, 60 मधून 27 गेले तर किती राहतात, 33 न्यूट्रॉन होते. आता काय झालं, एक न्यूट्रॉनचं रूपांतर कशामध्ये झालं, प्रोटॉनमध्ये झालं. ठीक आहे. आणि एक इलेक्ट्रॉन पण तयार झाला, बाहेर निघाला एक इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता काय झालं, आता प्रोटॉनची संख्या किती झाली, 27 ची किती झाली, 28 झाली. आणि ह्या न्यूट्रॉनची संख्या कमी झाली एकने, म्हणजे 33 ची किती झाली, 32. ह्या दोघांची बेरीज किती होते, या दोघांची बेरीज अजूनही 60च होऊन राहिली. म्हणजे अणु वस्तुमानांक बदलला का, नाही बदलला. परंतु प्रोटॉनची संख्या 27 ची किती काय झाली, 28 झाली. ठीक आहे. अणु वस्तुमानांक तेवढाच आहे, परंतु अणुक्रमांक 28 झाला. आणि 28 कोणाचा आहे, निकेलचा आहे. ठीक आहे. आणि हा जो एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो त्यालाच आपण काय म्हणतो, बीटा किरण म्हणतो. आणि सोबत सोबत भरपूर साऱ्या गॅमा किरण पण बाहेर निघत असते. गॅमा हा काही पार्टिकल नाहीये, हा फक्त किरण आहे, ऊर्जा आहे. लक्षात. म्हणजे ज्यावेळेस कोबाल्टचं रूपांतर निकेलमध्ये होते त्यावेळेस एक बीटा पार्टिकल तयार होतो आणि गॅमा पार्टिकल तयार होतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये झालं काय बघा, ज्यावेळी अल्फा पार्टिकल बाहेर निघाला तर अणु अंक जो आहे तर तो 2 ने कमी झाला आणि त्याचं वजन जे आहे, वजन हे 4 ने कमी झालं अल्फा पार्टिकलच्या. परंतु बीटा पार्टिकलच्या वेळेस काय झालं, जो अंक आहे, अंक हा 1 ने वाढला. बघा इथे 27 होता आणि इथे किती झाला, आता 28 झाला. कोबाल्टचं निकेलमध्ये रूपांतर झालं. आणि सोबत सोबत वजन काही कमी जास्त झालं का, नाही, जशाच तसं सेम. लक्षात. बरं गॅमाचा काही परिणाम पडतो का, काहीच नाही. लक्षात. अशा प्रकारे. आता बघा राज्यसेवा 2023 मध्ये अल्फावर प्रश्न विचारला, कदाचित पुढे गॅमावर, आपला बीटावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. राज्यसेवा 2019 मधला प्रश्न पहा की पुढील विधानांचा विचार करा. ऋण प्रभारित बीटाकणावरती, बीटाकण म्हणजे काय तर काही नसून इलेक्ट्रॉनच आहे. ऋण प्रभारित म्हणजे काय तर निगेटिव्हली चार्ज बीटाकण हे धन प्रभारित अल्फाकण. अल्फामध्ये काय असतो, 2 प्रोटॉन असतात आणि 2 न्यूट्रॉन असतात. न्यूट्रॉनवरती कुठला चार्ज असतो का, नाही, प्रोटॉनवरती चार्ज असतो पॉझिटिव्ह. हा पूर्ण काय झाला, हा अल्फा पार्टिकल काय झाला, त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्जच झाला ना. म्हणून अल्फा धनप्रभारित अल्फा कणापेक्षा जास्त अंतर्भेदी असतात. म्हणजे बीटा कण हे जास्त आतमध्ये जाऊ शकतात अल्फा कणापेक्षा. बरोबर आहे का, हो. अल्फा कण जाड असतात, खूप मोठे असतात. हत्ती आणि ससा आपण पाहिलं. अल्फा कण खूप मोठे असतात आणि बीटा कण इलेक्ट्रॉन्स फार छोटे छोटे असतात. तर ते साहजिक आहे, आतमध्ये जाऊ शकतात, अंतर्भेद खूप जास्त करू शकतात. पहिलं बरोबर आहे. उदासीन म्हणजे न्यूट्रल. उदासीन धन अथवा ऋण नसलेला. तर उदासीन गॅमा कण, गॅमावरती कुठला चार्ज आहे का, नाही, तो पार्टिकलच नाही ना. तर उदासीन गॅमा कण हे बीटा कणापेक्षा जास्त अंतर्भेद करतात. हो, तो तर 30 सेंटीमीटरचा लोखंडाचा पत्रा सुद्धा आरपार जाऊ शकतो गॅमा. ठीक आहे. हा सर्वात जास्त पॉवरफुल कोण असतो, गॅमा असतो. हे सुद्धा बरोबर आहे. सर्वसाधारणपणे नॉर्मली काय म्हणतात की उदासीन कण जे न्यूट्रल जे असतात, उदासीन कण अंतर्भेद शक्ती अच्युत असते, म्हणजे सर्वात जास्त असते. आपल्या आता पाहायचं झालं तर हे बरोबर वाटते. ठीक आहे. मग बरोबर आहे तर मग अ ब क तिन्ही बरोबर आहे असं कुठलं ऑप्शन दिसते का, अ आणि ब विधान हे त्रिकालबाधित सत्य आहे, बरोबर आहे. अ आणि ब विधान चुकीचे नाही, चुकीचं आहे. क विधान हे अ आणि ब चे फल निष्पत्ती आहे, म्हणजे त्याचं रिझल्टंट आहे क. तर म्हणू शकतो आपण असं. क विधान हे अ आणि ब चे फल निष्पत्ती नाही, हे चुकीचं आहे. आता एक तर हे बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे, पण याच्यामध्ये काय कमी आहे, अ आणि ब बरोबर आहे, क च काय, क चुकीचं वाटतो का. तर बघ इथे थोडं लक्ष द्या. सर्वसाधारणपणे उदासीन कण, आता गॅमा हे उदासीन कण आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त न्यूट्रॉन पण असतो ना. गॅमा हा कणच नाहीये, मुळात किरण आहे, सर्वात जास्त पॉवरफुल आहे, आतमध्ये कुठेही जाऊ शकतो तो. परंतु न्यूट्रॉनचं काय, न्यूट्रॉनला पण आपण उदासीन म्हणतो ना, जसं गॅमाला म्हणतो तसं न्यूट्रॉनला पण म्हणतो. यांनी काय स्पेसिफिक गॅमा इथे लिहिलेला आहे का, कुठेच लिहिलेलं नाहीये गॅमा.
म्हणून हे आपल्याला दिसायला बरोबर वाटते, परंतु आहे हे चुकीचं. म्हणून उत्तर काय येणार याचं? ऑप्शन पहिलं हे येणार नाही. थोडा ट्रिकी प्रश्न होता हा, इथे थोडं फसू शकत होतं. पुढे जाऊया आपण. आता हाफ लाईफ म्हणजे काय होते? आताच आपण पाहिलं कोबाल्ट हे जे आहे, कोबाल्टचं रूपांतर निकेलमध्ये होते. ठीक आहे. तर हे कोबाल्टचं रूपांतर निकेलमध्ये व्हायला किती वेळ लागतो? म्हणजे अर्ध व्हायला. समजा आता हे 100% कोबाल्टच आहे, इथे पुन्हा हे कोबाल्ट आहे 100%. तर 50% आता कोबाल्टचं रूपांतर, आता हा काय झाला? निकेल झाला. आता हा काय बनला? निकेल बनला. आणि हा काय उरला? कोबाल्ट उरला. 50% कोबाल्ट उरला. 50% कोबाल्टचं रूपांतर निकेलमध्ये झालं. हे बघा याचं, याला किती वेळ लागला? तर 5 वर्ष, 5.3 वर्ष लागले. एवढं वर्ष लागत असतात कोबाल्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा 5.3 वर्षानंतर म्हणजे एकूण 10.6 वर्षानंतर हे जे उरलेलं 50% आहे, उरलेलं 50%चं रूपांतर कशामध्ये होईल? इथून पुन्हा एवढा निकेल रूपांतर होईल आणि एवढा कोबाल्ट किती राहिला? एवढाच राहिला. 5 वर्ष म्हणजे पहिले 100% होता, आता किती झाला? 50%. आता किती झाला? त्याच्यानंतर 5.3 वर्षानं 23%, त्याच्यानंतर 5.3 वर्षानं 12.5%. लक्षात, याला आपण हाफ लाईफ म्हणत असतो, अर्ध आयुष्य. याला लक्षात. आणि याच्यावरतीच प्रश्न विचारलेला आहे. बघा प्रश्न राज्यसेवा 2020 मध्ये, ट्रिटियमचे अर्ध आयुष्य किती आहे? 12.5. त्याचा बीटा किरणांनी क्षय होतो, म्हणजे बीटा किरण त्याच्यामधून बाहेर निघत राहतात. 25 वर्षानंतर मूळ ट्रिटियमचा किती अंश शिल्लक राहील? म्हणजे पहिले किती होता? पहिले पूर्ण किती होता? 100% होता, असं म्हणायचं आहे. पहिले किती होता? 100% होता. त्याच्यानंतर 12.5 वर्षानंतर त्याचा अर्ध बनत असते. 12.5 वर्षानंतर काय झालं? ट्रिटियमचा क्षय झाला, म्हणजे त्याचा डिके झाला तो. तर मग किती उरला आता इथे? 50% उरला. ठीक आहे. 12.5 वर्षानंतर आणखी 12.5 म्हणलेला, कारण एकूण किती म्हणलेला? 25 वर्ष. 12.5 आणि 12.5 किती होतात? 25. आणखी इथे 12.5 वर्षानंतर काय होईल? हे जे उरलेलं 50% आहे त्याचं पुन्हा अर्ध होईल, म्हणजे 50च्या अर्ध होईल. आता किती उरेल? फक्त 25% उरेल. 25%च उरेल, बाकी सगळं डिके झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे बघा उत्तर किती येणार मग हे? आता पर्सेंटेज मध्ये विचारलं का? नाही, प्रमाणमध्ये, अंशामध्ये विचारलं. हे किती झालं? 25. बघा याला जर का 100 ने गुणाकार केला तर किती होते? 25%. ठीक आहे. ते उत्तर किती येणार याचं? 0.25. लक्षात. आता एक पुढचा एक कन्सेप्ट आहे, छोटासा कन्सेप्ट आहे, याच्यावरती कधी प्रश्न नाही विचारला, परंतु तुम्हाला माहित असू द्या. न्यूक्लिअर फिजन आणि न्यूक्लिअर फ्युजन. न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय होत असते? न्यूक्लिअर फिजन म्हणजे ज्याचं न्यूक्लिअर फिजन म्हणजे काय होत असते? न्यूक्लिअर केंद्रकाचं विखंडन होत असते. त्याला काय म्हणणार आपण? विखंडन. म्हणजे काय होते? फिजन, न्यूक्लिअर फिजन. इथे काय होते? आता हा युरेनियम वरती जर का युरेनियमच्या न्यूक्लियस वरती एक न्यूट्रॉन जर का असा आदळला, या दोघांची टक्कर जर का झाली तर त्याचा न्यूक्लियस फुटतो, 2 तुकडे होते त्याचे. तर याच्यामध्ये झालेला युरेनियमचं रूपांतर 2 तुकड्यामध्ये झाला. हे बघा, एक क्रिप्टॉन मध्ये होते आणि एक बॅरियम मध्ये होते. ठीक आहे. आणि सोबत आणखी प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी तयार होते, प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा तयार होते, आणि सोबत 3 न्यूट्रॉन तयार होतात. म्हणजे बघा, एका न्यूट्रॉनने युरेनियमचा न्यूक्लियस फोडला आणि आणखी 3 न्यूट्रॉन तयार केले. हे 3 न्यूट्रॉन आणखी वेगवेगळ्या युरेनियमच्या न्यूक्लियसला फोडतील. अशा प्रकारे 3चे 9, 9चे म्हणजे वाढतच वाढत जातील, आणि अशा प्रकारे मग तो खूप प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा तयार होते. आणि यालाच आपण न्यूक्लिअर बॉम्ब म्हणत असतो, अणुबॉम्ब अशाच प्रकारे काम करत असतो. एकदा जर का एखाद्या न्यूट्रॉनने न्यूक्लियस फोडला, त्याच्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये एका सेकंदामध्ये प्रचंड ऊर्जा तयार होते. लक्षात. याला आपण काय म्हणत असतो? विखंडन म्हणत असतो. अशाच प्रकारे 2 कण एकत्र येऊन सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये एनर्जी तयार होते, त्याला आपण फ्युजन म्हणत असतो. फ्युजन म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण सम्मिलन म्हणत असतो. न्यूक्लिअर फ्युजन, केंद्रकीय सम्मिलन म्हणजे मिलन होते. ड्यूटेरियम बघा, हायड्रोजन जो आहे त्याच्यामध्ये आतमध्ये एक प्रोटॉन असतो, आणि हा न्यूक्लियस आहे त्याचा हायड्रोजनचा, आणि एक इलेक्ट्रॉन त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. असाच असतो का एकटा? नाही. कधी कधी काय होते, ह्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन सोबत एखादी न्यूट्रॉन पण असतो, प्रोटॉन सोबत एक न्यूट्रॉन पण असतो, त्याला आपण ड्यूटेरियम म्हणत असतो. हे बघा इथे दिसते तुम्हाला ड्यूटेरियम. कधी कधी त्याच प्रोटॉन सोबत 2 न्यूट्रॉन असतो,
त्याला आपण ट्रिटियम म्हणत असतो. ट्रिटियम हे त्याचे आयसोटोप समस्थानके झालेली आहे. ठीक आहे. ज्यावेळेस एक ड्यूटेरियम आणि एक ट्रिटियम एकत्र येतात, एक ड्यूटेरियम आणि एक ट्रिटियम एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यानंतर एक हेलियम बनत असतो. म्हणजे हे बघा, हे दोन न्यूक्लियस एकत्र आले, 2 प्रोटॉन, एक आणि 2 प्रोटॉन आणि 3 न्यूट्रॉन, 1 2 3 न्यूट्रॉन. ठीक आहे. याच्यातला एक न्यूट्रॉन बाहेर निघतो आणि 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉनचा एक हेलियम बनत असतो. लक्षात. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस हे दोघं एकत्र येतात आणि न्यूक्लियस बनवतात, त्यावेळेस प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा तयार होते. आणि हे कुठे होते? हे सूर्यावरती होत असते. सूर्यावरती असे ड्यूटेरियम ट्रिटियमचे भरपूर सारे कण आहेत आणि हे एकत्र आले की मोठे हायड्रोजन बॉम्ब फुटतात, तिथे जोरजोरात फुटतात. आणि त्याच्यापासूनच आपल्याला जी सूर्यकिरण मिळते, ऊर्जा जी मिळते ना, हे तिथे हायड्रोजन बॉम्ब फुटत असतात, तेव्हा कुठे आपल्याला सूर्यप्रकाश मिळतो. ज्यावेळी ज्यावेळी हे ड्यूटेरियम, सूर्यावरचं हे ड्यूटेरियम आणि ट्रिटियम संपून जाईल, त्यावेळी सूर्य विझून जाईल. त्याला भरपूर वर्ष बाकी आहे. ठीक आहे. अशा प्रकारे विखंडन काय होते आणि संमिलन काय होते हे सुद्धा आपण पाहिलं. याच्यावरती सध्या तर कुठला प्रश्न नाही विचारला, पण विचारला जाऊ शकते. आपण अभ्यास केलेला बरा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इथे हा टॉपिक संपला. धन्यवाद.